आणि आता बातमी आहे पुण्यातनं। पुण्यामध्ये एका उच्चभ्रू परिसरामध्ये अचानक एक रस्ता खचल्यानं त्यात ट्रक फसलाय। अगदी कच्चा रस्ता असल्यानं हा ट्रक खचला असावा असं प्रथमदर्शनी सांगितलं जातंय। ट्रक रिव्हर्स घेत असताना तो खचल्याची माहिती चालकाने दिली आहे। यात कोणीही जखमी झालेले नाहीये आणि या संपूर्ण प्रकरणांना मात्र पुन्हा एकदा अशा पद्धतीनं पुण्यातल्या रस्त्यांचा काय बोजवारा उडालाय असा सवाल विचारला जातोय। या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी रेवती हिंगवेनं। शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणजे कोथरूड परिसरात आता एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। जिकडे एक ट्रक जेव्हा रिव्हर्स घेत होता तेव्हा तो अचानक खचला गेला। जर आपण इथे बघू शकतो हेच ते ठिकाण आहे। अचानक जेव्हा रिव्हर्स घेताना तो खचला गेलेला आहे। माझ्यासोबत इथे प्रथमदर्शनी आहे तिकडचे दादा, नेमकं काय झालं होतं? पुणे महानगरपालिकेने इथं काम केलं होतं रस्त्याचं आणि त्यांच्या डोक्यात नव्हतं का त्यांना टॅक्स कमी पडलेला, तर त्यांनी याच्यावर पुरेसा असा बुरूम टाकला नव्हता किंवा रस्ता नीट रिपेअर केला नव्हता। आता इथेच जर एखादी 4 व्हीलर असते, एखादा 2 व्हीलरमधनं जाणारा माणूस असता, तो जर जाता जाता खाली पडला असता तर किती मोठी इजा झाली असती। आता या ट्रकमध्ये विटा आहेत, ही वीट जर डोक्यात पडली असती इथे जाता जाता माणूस जर मेला असता तर पुणे महानगरपालिकेने ही जबाबदारी घेतली असते का? इतका ढिसाळ कारभार पुणे महानगरपालिकेचा चालू आहे। ह्यांना फक्त टॅक्स गोळा करायचे पुणे महानगरपालिकेला। पुणे महानगरपालिकेने आता टॅक्स घेणं बंद करावं आणि रस्त्याची देखभाल केली पाहिजे, एवढं आमचं मत आहे। आपण जर बघितला हा रस्ता तसा बऱ्यापैकी कच्चा रस्ता आहे। पुढे सुद्धा देखील रस्त्याचं काम चालू आहे आणि हा जो ट्रक आपण इथे बघतोय हा अचानक रिव्हर्स घेताना खचला होता। तो या बाजूच्या लेनमध्ये जात असताना ट्रॅफिक होती म्हणून रिव्हर्स घेतली आणि इकडे अचानक हे आपण टायर बघू शकतो, या टायरमध्ये तो खचलेला आहे। आत्ता खरं तर ही शाळा सुटण्याची वेळ आहे आणि आपण जर बघू शकतो की या ह्याच्यामध्ये सगळे विटा आहेत। जसं त्यांनी प्रथमदर्शनी जे आहेत कोथरूडचे स्थानिक आहेत ते जसं म्हणले की जर या विटा कोणाच्या डोक्यात पडल्या असता तर फार मोठी इजा झाली असती। थोड्याच वेळात इकडे पुणे महानगरपालिकेचे अधिकारी देखील दाखल होणार आहेत आणि खरं तर आता असं पण म्हटलं जातं आहे की जे ड्रायव्हर आहेत त्यांनाच जेसीबी अरेंज करण्यास सांगितलेलं आहे। तर आता पुणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते इथे येऊन काय पाहणी करतात आणि पुढील कारवाई काय होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण उच्चभ्रू घटना होणं हे अत्यंत निंदनीय आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।